हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक आणि मस्त असाल. तर सकाळी उठली, फ्रेश वगैरे झाली. घरातली मस्त सगळी कामं वगैरे आवरली लवकर लवकर, कारण जायचं होतं मला मम्मीकडे. थोडं माझं काम होतं म्हणून मम्मीकडे जायचं होतं. सो मी बस वगैरे पकडली आणि निघाली आणि मध्येच बस बघते तर बंद पडली. सगळी पब्लिक खाली उतरली. सो बस काय बनली नाही म्हणून मी रिक्षा पकडली आणि रिक्षाने निघाली. सो इतकी जास्त ट्रॉफिक पण होती, खूप टाईम लागला. मला घरी जायचं असलं की असंच असतं, खूप जास्त ट्रॉफिक लागते. सो घरी आली, कपडे वगैरे चेंज केले. माझे कपडे असतातच इथे, कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झाले आणि आमची बाबू आलेली मला बघायला म्हणून मी ताईकडेच चाललेली. तिला केक वगैरे भरवलं आणि अशी मस्ती करत 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 खाली उतरली आणि मग गेलो तिच्या घरी. सो तिथे जेवली वगैरे. ताईला सांगितलेलं आधीच मी जेवण कर म्हणून, मी घरून जेवून आली नव्हती. मग ताईने डाळ भात वगैरे बनवलेलं. सो तिच्यासोबत मस्ती करता करता कसं टाईम गेला समजलंच नाही. कशी हसत होती, कशी मस्ती करत होती. किती मस्त असते ना. खूप मस्त वाटलं. तो दिवस खूप चांगला गेला. पण कसं आपल्याला आपल्या घरी जायलाच लागतं. मग तिच्यासोबत मस्ती करता करता दिवस निघून गेला आणि तिला खायला दिलेले भजी, तिची भजी मी खात होती. तिला मी बोलत होती मला भरव भरव. ती काय छोटी अजून वर्षाची नाही झाले, पण कसं त्यांना समजतं. ती खात होती, बघत होती. बघा कशी बघते, तिला माहिती आहे खाते माझं काहीतरी म्हणून ती बघते. असं पूर्ण दिवस मस्तीमध्ये तिच्यासोबत गेलं आणि खूप मजा आली. तिला माहिती आहे मला कॅमेरा फोन पकडलाय तिने माझा. बघते बघ कशी खाते. बाप रे बाप, छोटी पोरं कशी हुशार असतात ना. बघते फोनकडे बरोबर की बाबा काहीतरी करते मावशी माझी म्हणून. सो असं टाईमपास करत करत संध्याकाळ झाली आणि निघायची वेळ आली. मम्मी काय मला भेटली नाही, कारण मम्मी कामाला जाते आणि मम्मी माझी 8-9 वाजता येते रात्री. सो मला घरी पण निघायचं होतं लवकर. चाय वगैरे पिऊन घेतलं. हिच्यासोबत काय मस्ती माझी संपतच नव्हती. कशी मस्ती करते. चाय वगैरे पिऊन घेतलं, मग घरी जायला निघाली. बस वगैरे पकडली आणि एवढी जास्त ट्रॉफिक, बापरे बाप. कुठे पण जाईल ट्रॉफिक काही सुटतच नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खूप खूप प्रेम द्या.